Hello dear students, welcome all of you on my channel and welcome in today's lecture. In our previous lecture, we had discussed about CSS, that means cascading style sheets, and out of which we discussed two types of CSS, that means inline CSS and internal CSS. And in that lecture, we also discussed about selector property and its values. Now in our today's lecture we will discuss about third type of CSS, that means external CSS. Now let's learning today's lecture. Today's topic is external style sheet. The external style sheet is generally used when you want to make changes on multiple pages. आता या आधी बघा आपण जे इंटरनल स्टाईल शीट पाहिलं किंवा इनलाइन स्टाईल शीट पाहिलं, त्यामध्ये तुम्ही ज्या पेजच्या कोडमध्ये चेंज करताय त्याच पेजच्या आउटपुटमध्ये चेंजेस त्याचं म्हणजे रिफ्लेक्शन आपल्याला दिसतं. इनलाइन स्टाईल शीटमध्ये आपण स्टाईल टॅगचा वापर करतो आणि इंटरनल स्टाईल शीटमध्ये स्टाईल टॅग वापरतो आपण, परंतु हिडर सेक्शनमध्ये वापरतो. ओके. आणि आता या एक्सटर्नल स्टाईल शीट मध्ये आपण काय करणार आहोत, तर आपल्याला इथे वेगळा कोड द्यावा लागतो लिंक टॅगचा यूज करून. आपण थोडं मॅटर बघूयात पुढे. इट फॅसिलिटेट्स द चेंजेस द लुक ऑफ द एंटायर वेबसाइट बाय चेंजिंग जस्ट वन फाइल. इट युजेस द लिंक टॅग ऑन एव्हरी पेज अँड द लिंक टॅग शुड बी पुट इनसाइड द हेड सेक्शन. म्हणजे ज्याप्रमाणे आपण इनलाइन स्टाईल शीट मध्ये पी टॅगचा किंवा मग H1 टॅगचा वापर करून स्टाईल हा ॲट्रिब्यूट यूज करतो, इंटरनल मध्ये स्टाईल टॅग वापरतो हिडर सेक्शन मध्ये, त्याचप्रमाणे एक्सटर्नल स्टाईल शीट मध्ये आपल्याला लिंक टॅग वापरायची आहे हिडर सेक्शन मध्ये. ओके. अँड एक्सटर्नल स्टाईल शीट कॅन बी रिटन इन एनी टेक्स्ट एडिटर अँड मस्ट बी सेव्ह विथ .css एक्सटेन्शन. आता याच्यामध्ये .css एक्सटेन्शनने तुम्हाला नोटपॅडमध्ये किंवा वर्डपॅडमध्ये तयार केलेल्या फाईलला आपल्याला एक्सटेन्शन काय द्यायचं असतं, .css. आणि याने काय होईल, ही जी CSS ची फाईल आहे या CSS फाईलला आपल्याला लिंक करायचं असतं आपल्या वेबपेजच्या इनपुटला. म्हणजे आपण नोटपॅडमध्ये त्या वेबपेजसाठी जो प्रोग्राम लिहिलेला असेल त्या प्रोग्राममध्ये आपल्याला काय करायचं असतं, या .css च्या फाईलला लिंक करायचं असतं. दॅट वी विल डिस्कस विथ द हेल्प ऑफ वन प्रोग्राम. आता इथे बघा आपल्याला एक प्रोग्राम घेतला आपण आणि वरती आपण घेतलंय स्टाईल .css म्हणून. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, एक नोटपॅडमध्ये किंवा वर्डपॅडमध्ये एक फाईल तयार करायची. त्या फाईलमध्ये आपल्याला HTML च्या बेसिक टॅगचा यूज करायचा नाहीये. म्हणजे फक्त जसं इथे आपण H1 म्हटलं तसं तुम्ही P टॅग, H2 टॅग, बॉडी टॅग वेगवेगळे म्हणजे सिलेक्टर्स वापरायची आहेत. सिलेक्टर्सच्या सोबत आपल्याला प्रॉपर्टीज यूज करायच्या, दॅट वी डिस्कस अर्ली इन अवर प्रिव्हियस लेक्चर. त्याच्या तुम्हाला व्हॅल्यूज पण डिसाईड करायचे आहेत, त्यासुद्धा आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहे. आणि जर का आपल्याला दोन प्रॉपर्टीज द्यायच्या असतील तर मध्ये सेमीकोलन द्यावा लागतो, दॅट ऑल्सो वी डिस्कस अर्ली इन अवर लेक्चर. आता इथे आपल्याला ही जी फाईल आहे एक, या फाईलला तुम्हाला स्टाईल .css नावाने सेव्ह करतोय आपण. नंतर दुसरी नोटपॅड ओपन केलं, दुसऱ्या नोटपॅडमध्ये आपण काय करतो आहोत, नेहमी सारखा नॉर्मली आपण जो प्रोग्राम लिहिणार त्याप्रमाणे प्रोग्राम टाईप करायचा. पण in this program you have to use link tag in opening head tag and closing head tag. आता लिंक टॅग साठी आपल्याला रेल हा ॲट्रिब्यूट यूज करायचा आहे. तर रेल आपण त्याची व्हॅल्यू घेणार आहोत स्टाईल शीट. टाईप इज इक्वल टू घ्यायचं आहे text/css and href is also a compulsory attribute of link tag and you have to use the value of href tag as a name of this CSS file.
म्हणजे या CSS फाईलला तुम्ही ज्या नावाने सेव्ह केलंय तेच नेम तुम्हाला इथे href च्या समोर या ठिकाणी द्यावं लागतं. लेट्स वी विल ट्राय टू लर्न और रन दिस प्रोग्राम इन अवर टेक्स्ट एडिटर. आता इथे पहा आपण काय केलं, एक नोटपॅड ओपन केलेलं आणि नोटपॅड ओपन केल्यानंतर यामध्ये H1 या सिलेक्टरचा वापर केला. कलर ही त्याची प्रॉपर्टी आहे, रेड त्याची घेतली आहे आपण व्हॅल्यू म्हणून. त्यानंतर P या सिलेक्टरचा यूज केला, त्याचा आपण कलरची व्हॅल्यू घेतली आहे ब्ल्यू. त्या पॅराग्राफला लेफ्ट मार्जिन घ्यायची आहे आपल्याला 20 पिक्सेलने आणि त्या पॅराग्राफची मी फॉन्ट साईज खूप मोठी घेतली इथे 50 pt म्हणजे मे बी ते तुमच्या हेडिंग पेक्षा सुद्धा मोठं दिसेल. आता ह्या फॉन्ट साईज, मार्जिन लेफ्ट, कलर हे आपण काय यूज केलेले आहेत, प्रॉपर्टीज यूज केल्या आहे, ज्या की आपण आधीच्या लेक्चरमध्ये कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज यूज करणार, त्याच्या व्हॅल्यूज कोणत्या घेऊ शकतो ते आपण ऑलरेडी पाहिलं होतं. आता हा जो प्रोग्राम आहे याला आपल्याला सेव्ह करायचं आहे, फक्त एवढंच लिहायचं आहे. याला HTML हेड, टायटल, बॉडी काहीही द्यायचं नाहीये. याला सेव्ह करताना आपण काय केलंय, फाईल सेव्ह ॲज केलं. मी या प्रोग्रामला स्टाईल नाव देते आहे, अर्थात तुम्हाला जे पाहिजे ते नाव तुम्ही इथे पुटअप करू शकणार. अँड यू शुड गिव्ह एक्सटेन्शन ॲज CSS, कारण की आपली ही जी फाईल आहे हिला तुम्हाला .css नावाने तुम्ही सेव्ह करणार आहात. म्हणून या नोटपॅडच्या फाईलला ज्यामध्ये फक्त ह्या 2च लाईन्स टाईप केल्यात याला आपण काय केलेलं आहे, style.css नावाने काय केलंय, सेव्ह केलंय. त्यानंतर बघा आपण नेक्स्ट दुसरं नोटपॅड ओपन केलं आणि दुसरं नोटपॅड ओपन केल्यानंतर बघा ह्या 2 वेगवेगळ्या नोटपॅडच्या फाईल्स आहेत. मी दुसऱ्या नोटपॅडच्या फाईलमध्ये आपण जसा वरती प्रोग्राम पाहिला आधी तो प्रोग्राम पूर्ण टाईप केला. या प्रोग्राममध्ये अर्थातच मी इथे H1 आणि P 2 टॅगचा वापर केलेला असल्यामुळे मी माझ्या प्रोग्रामच्या बॉडीमध्ये सुद्धा H1 आणि P चा यूज केलाय. आता हा जो फर्स्ट वर्ड आहे धिस आउटपुट ऑफ एक्सटर्नल स्टाईल शीट, तर हे तुमचं येणार आहे रेड कलर मध्ये, बिकॉज वी डिफाइन कलर ॲज रेड. आणि हा जो पॅराग्राफ आहे धिस वर्ड इज ऑल्सो will effect as its color will be blue, its left margin should be 20 pixel and its size will be 50 pixel. आता आपण काय करतोय, याच प्रोग्रामला मी न सेव्ह ॲज करते आहे .html ने. आता जेव्हा तुम्ही या प्रोग्रामला .html ने सेव्ह करणार आणि त्या प्रोग्रामचं तुम्हाला आउटपुट बघायचं असेल, now we will see the output of this program. Now this is the output of this program. आता बघा आपल्या आउटपुट मध्ये काय दिसतंय आपल्याला. ऍक्च्युअल जर तुम्ही प्रोग्राम बघितला तर प्रोग्रामच्या बॉडी टॅग मध्ये H1 चा कलर रेड यावा यासाठी आपण काहीही पुटअप केलेलं नाहीये. P टॅगचा कलर ब्ल्यू यावा यासाठी काही मेन्शन केलेलं नाहीये. त्याची साईज मोठी यावी हे पण मेन्शन केलेलं नाहीये. आणि त्याची जी लेफ्ट मार्जिन आहे बघा, हा शब्द तुम्हाला मार्जिनला लागून दिसतोय, हा थोडा 20 पिक्सेलने आपल्याला समोर दिसतोय. म्हणजे तुम्ही या स्टाईलच्या प्रोग्राम मध्ये ज्याला तुम्ही .css ने सेव्ह केलंय, या प्रोग्राम मध्ये जे फॉर्मॅटिंग अप्लाय केलं ते तुम्हाला याच प्रोग्राम मध्ये तुम्ही href च्या समोर इथे लिंक केलेलं आहे आणि याचं रिफ्लेक्शन आपल्या आउटपुट मध्ये आपल्याला दिसतंय. म्हणजे हा प्रोग्राम इनडायरेक्टली एकमेकांशी आपण लिंक केलेले आहेत, लिंक या ॲट्रिब्यूटने, अँड इट्स रिफ्लेक्शन इज डिस्प्लेड इन अवर आउटपुट. ओके, तर आता बघा आपण काय करूयात, थोडेसे चेंजेस करून बघूयात आपल्या CSS च्या फाईलला, अँड हाऊ इट विल अफेक्ट अवर आउटपुट, दॅट वी विल ऑल्सो see now. Now we made some changes in our style program. आता बघा इथे आपण H2 या सिलेक्टरचा वापर केलाय आणि लेटर स्पेसिंग त्याला अप्लाय केलेला आहे 5 pt.
Here letter spacing is a property of HU selector and its value we use here as 5 pt. Again we use body as a selector, its property as a background image, and we use its value as wallpaper1.jpg. म्हणजे आपला जो स्टाईलचा प्रोग्राम आहे याच्यामध्ये तुम्ही H2 चा आणि बॉडीचा वापर केलेला आहे. आता हे या स्टाईलच्या प्रोग्राम मध्ये यूज केल्यानंतर आपण या प्रोग्राम मध्ये परत ही चेंजेस काय करतो आहोत तर सेव्ह करतो आहोत. या प्रोग्रामला तुम्ही style.css या नावाने काय केलंय सेव्ह केलंय. त्यानंतर बघा आपण आपल्या नोटपॅडच्या प्रोग्राम मध्ये पण थोडा चेंज केला. इथे तुम्ही H2 चा वापर केलाय म्हणून आपण आपल्या प्रोग्रामच्या ओपनिंग बॉडी टॅग आणि क्लोजिंग बॉडी टॅग मध्ये पण H2 चा वापर केलाय. इथे काही शब्द लिहिली आहेत आणि शब्द लिहिल्यानंतर H2 टॅगला सुद्धा केलेला आहे क्लोज. अर्थातच बॉडी टॅग तुम्ही इथे ऑलरेडी यूज केलेलीच आहे. या प्रोग्रामच्या बॉडी टॅगला तुम्ही बॅकग्राऊंड इमेज वगैरे असं या प्रोग्राम मध्ये काहीही यूज केलेलं नाहीये. आता हा प्रोग्राम आपण एकदा परत सेव्ह करतो आहोत आणि आपल्या प्रोग्रामचं जे आधीचं हे आउटपुट होतं तर या आउटपुटला आपण आता काय करूया तर आता बघा या प्रोग्रामला रिफ्रेश केल्यानंतर आपल्या प्रोग्राम मध्ये चेंज झालाय आणखी. तेव्हा तुमचं फक्त हे एवढं दिसत होतं. आता इथे दीज वर्ड्स हॅव लेटर स्पेसिंग ऑफ 5 pt हा शब्द आपल्याला दिसतोय H2 च्या साईज मध्ये. आणि बघा आता याला लेटर स्पेसिंग आलेलं म्हणजे इथे तुमच्या प्रत्येक शब्दांमधलं जे लेटर स्पेसिंग आहे आणि इथलं लेटर स्पेसिंग आहे दॅट इज डिफरंट बिकॉज वी यूज लेटर स्पेसिंग प्रॉपर्टी फॉर H2 सिलेक्टर. आणि हे जे पेज आहे या पेजला बॅकग्राऊंडला आपली एक इमेज सुद्धा आली आहे हुज URL इज wallpaper.jpg. आपण बघा इथे प्रोग्राम मध्ये लिहिलंय wallpaper.jpg म्हणून. These 3 are different windows. This is a window of style sheet program. This is a window of external program that is a code of this output and this is our web browser's page. आता या पेज मध्ये आपल्याला काय दिसतंय रिफ्लेक्शन झालेलं दिसतंय. आता जर का आपण इथे जे काही यूज केलेलं आहे या स्टाईलचा यूज करून या प्रोग्राम मध्ये जर हाच वापर तुम्ही अजून दुसऱ्या एखाद्या प्रोग्रामला केला आणि त्या प्रोग्रामच्या हिडर सेक्शन मध्ये जर आपण इथे लिंक टॅगचा वापर केलेला असेल तर हेच फॉर्मॅटिंग म्हणजे इथे जसं दिसतंय आपल्याला पी रेड कलर मध्ये पी ब्ल्यू कलर मध्ये त्याची लेफ्ट मार्जिन 20 पिक्सेल साईज 50 पिक्सेल तर ते तसंच सेम ई रिफ्लेक्शन आपल्याला दुसऱ्या प्रोग्राम मध्ये सुद्धा दिसू शकेल. ओके. And now we will discuss about CSS ID selector. आता ID कशाला म्हणणार याच्या आधी बघा आपण सिलेक्टर पाहिलं मग आता इथे ID सिलेक्टर कशाला म्हणणार. The ID selector selects the ID attribute of an HTML element to select a specific element. An ID is always unique within the page, so it is unique element. It is written with the hash character followed by the ID name. आता हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे हॅश. जेव्हा तुम्ही एखाद्या सिलेक्टरला हॅश आणि त्याचं एखादं नेम पुटअप करणार त्याला आपण म्हणतो ID सिलेक्टर. आता बघा या प्रोग्राम मध्ये ओपनिंग स्टाईल टॅग आणि क्लोजिंग स्टाईल टॅग मध्ये आपण हॅश para1 चा वापर केलाय. मग हे हॅश para1 काय आहे या ठिकाणी para1 हे झालं तुमचं आयडीचं नेम आणि हॅश दिलेलं आहे म्हणजे हे आयडी नेम झालं आणि त्याच्या कर्ली ब्रेस मध्ये आपण म्हटले टेक्स्ट लाईन सेंटर कलर घेतलेला आहे ब्ल्यू. आता प्रोग्रामच्या बॉडी मध्ये बघा आपण काय मेन्शन केलंय पी आयडी इज इक्वल टू para1 हॅलो स्टुडंट्स पी ला केलेलं आहे क्लोज. म्हणजे या प्रोग्रामच्या आउटपुट मध्ये हा जो हॅलो स्टुडंट शब्द डिस्प्ले होईल आपला तर या शब्दाला para1 ने
तुम्ही इथे जे काही फॉर्मॅटिंग अप्लाय केलेलं आहे हे फॉर्मॅटिंग या हॅलो स्टुडंट शब्दाला अप्लाय होईल. दॅट मीन्स त्याचं टेक्स्ट अलाइन येणार आहे आपलं सेंटर आणि त्याचा कलर येणार आहे आपला ब्ल्यू. म्हणजे हॅलो स्टुडंट्स हा शब्द वेब ब्राउझरच्या सेंटरला डिस्प्ले होईल आणि ब्ल्यू कलरमध्ये येईल. बिकॉज हिअर वी यूज ID इज इक्वल टू para1 आणि हॅश दिले म्हणजे तुम्ही काय यूज करणार तिथे ID. आणि हा जो पुढची पी टॅग वापरली आहे तर या पुढच्या पी टॅग साठी आपण फक्त दिस पॅराग्राफ विल नॉट बी अफेक्टेड असं लिहिलं, कारण की हा तुम्हाला नॉर्मल पॅराग्राफ दिसणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला काहीही चेंज झालेला दिसणार नाही. दॅट ऑल्सो वी विल डिस्कस with the help of one program, but now we learn about CSS class selector. आता ID selector आणि class selector मध्ये थोडासा डिफरन्स आहे. and what is that difference? The class selector elements, class selector selects HTML elements with a specific class attribute and it is used with the period character. जसं इथे आपण हॅशचा वापर केलेला होता तसं क्लाससाठी आपण पिरियड म्हणजे डॉटचा वापर करणार आहोत, ज्याला आपण फुल स्टॉप सुद्धा म्हणतो, फॉलोड बाय द क्लास नेम. इथे तुम्हाला ID नेम द्यायचं होतं, इथे आपण क्लास नेम देणार. द क्लास सिलेक्टर इज यूज्ड व्हेन यू वॉन्ट टू चेंज अ ग्रुप ऑफ एलिमेंट्स विदिन युअर HTML पेज. द क्लास नेम शुड नॉट स्टार्ट विथ नंबर. आता हे एक प्रकारे म्हणजे काय झालं, त्याला लिमिटेशन झालं की क्लासला तुम्ही जे काही नेम पुटअप करताय त्याची सुरुवात तुम्ही नंबर पासून करू शकत नाही. आता इथे एक एक्झाम्पल घेतलंय इंट्रो नावाने. म्हणजे इंट्रो नावाने आपण काय केलंय, क्लास डिफाइन केलाय. मग आता तो कसा डिफाइन करायचा, दोघं प्रोग्रामला जर आपण थोडं कंपॅरेटिव्हली जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल. इथे बघा स्टाईल टॅग मध्येच डॉट इंट्रोचा वापर केलाय, जेव्हा की इथे तुम्ही स्टाईल टॅग मध्ये हॅश para1 चा वापर केला होता. इथे para1 हे तुमचं आयडीचं नेम आहे कारण तुम्ही त्याला हॅश देऊन मेन्शन केलंय. इथे इंट्रो हे तुमचं क्लासचं नेम आहे कारण आपण त्याला डॉट देऊन डिफाइन केलेलं. आता याचं पण आपण टेक्स्ट लाईन घेतलंय सेंटर, कलर घेतलेला आहे ब्ल्यू. आता इथे H1 टॅग साठी आपण वापरलंय क्लास इज इक्वल टू इंट्रो आणि दिस हेडिंग इज ब्ल्यू अँड सेंटर अलाइन. म्हणजे हा जो शब्द आहे ना ऍक्च्युअली आउटपुट मध्ये ब्ल्यू मध्ये येईल आणि सेंटरला अलाइन होईल, पण आपण इथे हा H1 ला वापरला. आणि पी टॅग साठी आपण क्लास इंट्रो वापरला. दिस पॅराग्राफ इज ब्ल्यू अँड सेंटर अलाइन. म्हणजे बघा आता हा जो पी टॅग साठी आपण क्लास इज इक्वल टू इंट्रो म्हटलं, या प्रोग्राम मध्ये पी टॅग साठी ID इज इक्वल टू para1 म्हटलेलं होतं. इथे सुद्धा आपण तेच डिफाइन केलंय जे तुम्ही इथे डिफाइन केलंय. म्हणजे इनडिरेक्टली ज्याप्रमाणे हा दिस पॅराग्राफ इज ब्ल्यू अँड सेंटर अलाइन शब्द डिस्प्ले होईल, सेम त्याचप्रमाणे या प्रोग्राम मधला तुमचा हॅलो स्टुडंट्स पण शब्द डिस्प्ले होईल. म्हणजे प्रोग्राम मध्ये तुम्ही ID चा वापर करताय की क्लासचा वापर करताय ते कशावर डिपेंड आहे, तुम्ही त्याला डॉटने डिफाइन केलंय की हॅशने डिफाइन केलंय. आणि सेकंड थिंग, तुम्ही त्याला कुठल्या टॅग मध्ये वापरताय त्यानुसार पण त्याचं रिफ्लेक्शन डिपेंडंट असेल. ओके, दॅट ऑल्सो वी विल डिस्कस विथ द हेल्प ऑफ वन प्रोग्राम. नाव लेट अस सी धिस प्रोग्राम. आता आपण नोटपॅड ओपन केलं. नोटपॅड मध्ये बघा आपण HTML चा नेहमीप्रमाणे प्रोग्राम टाइप करतोय. आता या प्रोग्राम मध्ये ओपनिंग स्टाईल अँड क्लोजिंग स्टाईल मध्ये वी यूज ID नेम ॲज अ para1 अँड क्लास नेम ॲज इंट्रो. आता हे ID का आहे, कारण आपण याला हॅशने डिफाइन केलंय. हा क्लास का आहे, कारण आपण त्याला डॉटने डिफाइन केलं. दॅट ऑल्सो यू हॅव टू रिमेंबर. आता इथे para1 साठी आपण म्हटलंय कलर रेड घ्यायचंय, टेक्स्ट लाईन सेंटर घ्यायचंय आणि फॉन्ट स्टाईल म्हटली आहे आपण इटॅलिक. अँड फॉर क्लास वी डिफाइन फॉन्ट वेट ॲज बोल्ड, टेक्स्ट डेकोरेशन अंडरलाइन
अँड कलर ग्रीन. आता इथे पहा आपण थोडं म्हणजे काय काय मेन्शन केलेलं आहे. पॅरा1चा रेड कलर यायला हवा, सेंटरला यायला हवा आणि तो इटॅलिक दिसावा. एंट्रोचा वर्ड बोल्ड असायला हवा, अंडरलाईन हवंय आपल्याला आणि त्याचा कलर सुद्धा काय घ्यायचा आहे तर ग्रीन घ्यायचा आहे. ओके. तर मग आता बघा आपण प्रोग्राम मध्ये कसं यूज करतोय त्याला. पी साठी मी म्हटले आयडी इज इक्वल टू पॅरा1. मग आयडी इज इक्वल टू पॅरा1 म्हटलं म्हणून हा जो शब्द आहे माझा याला पॅरा1ने जे काही इफेक्ट आपण अप्लाय केलाय तो इफेक्ट अप्लाय होईल. H1 ला पण आपण आयडी इज इक्वल टू पॅरा1 म्हटलं म्हणजे याला सुद्धा आपलं तेच फॉर्मॅटिंग लागू होणार आहे, परंतु तो H1 मध्ये येईल. हा पॅराग्राफ आहे, हा H1 येईल. आता मी इथे पी ला यूज केलेलं आहे क्लास इज इक्वल टू इंट्रो म्हणून हा शब्द मला या इंट्रो मध्ये जे फॉर्मॅटिंग अप्लाय केलंय ते त्याला लागू होणार. आणि H3 ला मी परत इंट्रो म्हणून यूज केलंय तर हे सुद्धा हेडिंग माझं या इंट्रो मध्ये जे फॉर्मॅटिंग अप्लाय केलेलं आहे त्यानुसार त्याच्यामध्ये आपल्याला रिफ्लेक्शन्स दिसतील. ओके. आता आपण या प्रोग्रामला काय केलंय सेव्ह केलेलं आहे. आपण त्याला परत एकदा सेव्ह ॲज करूया .html देऊन आणि त्याला .html ने आपण सेव्ह केल्यानंतर त्या प्रोग्रामचं आउटपुट बघूया. दिस इज अ आउटपुट ऑफ अवर धिस प्रोग्राम. आता इथे पहा पी टॅग मध्ये आपण पॅरा1 म्हटलेलं होतं म्हणून हा नॉर्मल पी चा वर्ड आहे, पण तो सेंटरला अलाइन झालाय, त्याचा कलर रेड आहे आणि तो इटॅलिक मध्ये सुद्धा दिसतोय बिकॉज वी यूज हिअर धिस फॉर्मॅटिंग. नंतर आपण H1 ला आयडीचा वापर केलाय. आता H1 मधली जी वर्ड आहेत H1 मध्ये आली आहेत. That means these words are listed as heading tag and changes will be occurred which we given in our program. Its color is changing to red, center align and these words are also italicized. And for intro we give font weight as bold. So these both words are displayed in bold. Both sentences have underline and green in color. ओके. मग आता आपण काय चेंज केलाय या प्रोग्राम मध्ये हे आपल्याला काय झालं कळतंय आपण काय चेंजेस केली. म्हणजे प्रोग्राम मध्ये जर का आयडी म्हणून यूज केलेलं असेल तर त्याला आयडीचं रिफ्लेक्शन होणार. क्लास म्हणून डिफाइन केलं असेल तर त्याला क्लासचं रिफ्लेक्शन होणार. पण हे नेमकं इथे तुम्हाला क्लास लिहायचं आहे का आयडी लिहायचं आहे दॅट इज डिपेंड ऑन हॅश और डॉट. ओके. नाउ वी विल डिस्कस अबाउट सम फर्दर क्लास सिलेक्टर्स. टू स्पेसिफाय ओनली वन स्पेसिफिक HTML एलिमेंट शुड बी अफेक्टेड then you should use the element name with class selector. आता आपण जसं वरती आधी यूज केलं की आपण जेव्हा क्लास सिलेक्टरचा यूज करतो तुम्हाला त्या टॅग मध्ये जसं आपण पी ला जर वापर केला असेल तर पी मध्ये आपल्याला क्लास इज इक्वल टू अशा प्रकारे नाव द्यावं लागतं. पण कधी कधी तुम्हाला सगळ्यांनाच ते अप्लाय जर करायचं नसेल तर इंडिव्हिज्युअल एखाद्याच टॅगला जर अप्लाय करायचं आहे तर इन दॅट सिच्युएशन यू मे यूज p.intro. आता आधीच्या प्रोग्राम मध्ये आपण फक्त .introचा वापर केला होता आणि म्हणून तुमच्या H1 टॅगला जर तुम्ही इंट्रोचा वापर केला तर हे हेडिंग सुद्धा अफेक्टेड होतं आणि p टॅगला जरी तुम्ही इंट्रोचा वापर केला तरी हे सुद्धा अफेक्टेड होतं. म्हणजे जर फक्त .intro असं डिफाइन केलेलं असेल तर तुम्ही त्याचा वापर H1 ला सुद्धा करू शकता आणि p ला सुद्धा करू शकता. पण जर स्पेसिफिक एकाच टॅग साठी अप्लाय केलेलं असेल जसं इथे आपण p.intro म्हटलं आणि प्रोग्राम मध्ये तुम्ही H1 ला सुद्धा यूज केलेलं आहे p ला सुद्धा यूज केलेलं आहे तर फक्त p च्या समोर लिहिलेला वर्डच रिफ्लेक्ट होईल. And this output or this heading is not affected by this style sheet. Ka? Because we define individually
फॉर ओनली पी सिलेक्टर, म्हणजे फक्त पी या सिलेक्टरसाठी वी यूज डॉट इंट्रो ॲज अ क्लास. ओके, म्हणजे सगळ्याच ॲट्रिब्यूट्स, सगळ्याच टॅगला तुम्हाला ते अप्लाय करता येणार नाही. नंतर आपण बघतोय युनिव्हर्सल सिलेक्टर. दिस इज ऑल्सो अ डिफरंट टाईप. आता युनिव्हर्सल सिलेक्टर म्हणजे काय होतं? द युनिव्हर्सल सिलेक्टर इज यूज्ड ॲज अ वाइल्ड कार्ड कॅरेक्टर. इट सिलेक्ट्स ऑल द एलिमेंट्स ऑन द वेब पेज. आता जेव्हा तुम्ही ओपनिंग स्टाईल टॅग आणि क्लोजिंग स्टाईल टॅग मध्ये स्टारने डिफाइन करता, दॅट ऑल्सो यू हॅव टू मार्क. बघा, आपण हॅशने आयडी डिफाइन करतो, डॉटने क्लास डिफाइन करतो, आणि ॲस्टेरिस्क सिम्बॉल जर असेल, म्हणजे स्टारचा सिम्बॉल आहे, आपण ज्याला कीबोर्डवरून मल्टिप्लिकेशन सिम्बॉल सुद्धा म्हणतो, त्याला वाइल्ड कार्ड कॅरेक्टर सुद्धा म्हणतात, त्याला ॲस्टेरिस्क असंही म्हटलं जातं. मग जर का तुम्ही ॲस्टेरिस्कने जर का डिफाइन करत असले तर तुमच्या प्रोग्राममध्ये जे काही लिहिलेलं आहे त्या सगळ्यांना याचं रिफ्लेक्शन लागू होईल. फॉर एक्झाम्पल बघा, आता या प्रोग्रामच्या ओपनिंग बॉडी टॅग आणि क्लोजिंग बॉडी टॅगमध्ये आपण सरळ एक नॉर्मल वर्ड लिहिलाय पॅराग्राफ मधला, त्यानंतर H2 मध्ये एक सेंटेन्स लिहिलेलं, त्यानंतर पी टॅग मध्ये आयडी वापरलेला आहे पॅरा1 म्हणून एक वाक्य लिहिलंय. हा नॉर्मल पीचा वर्ड आहे. म्हणजे तुमचा बॉडीमध्ये लिहिलेला शब्द असेल, H2 मध्ये लिहिलेला असेल, त्याला आयडीचा वापर केला असेल किंवा क्लासचा वापर केलेला आहे, फक्त एखाद्या पॅराग्राफमध्ये लिहिलेलं आहे, काहीही असलं तरीही आपण इथे त्याला वाइल्ड कार्ड म्हणून जर डिफाइन केलेलं असेल तर all paragraph or all words in our output will be in color green and size of each and every word will be displayed in 20 pixel. आपली साईज काय होईल 20 पिक्सेलची आणि आउटपुट आपल्याला दिसणार आहे ग्रीन कलर मध्ये. आता ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आपण प्रत्येकच गोष्ट आउटपुट मध्ये बघतोच आहोत असं नाही, बट यू मे यूज दिस इन युअर प्रोग्राम. आता पुढे आपण बघतोय ग्रुप सिलेक्टर, अँड दिस इज लास्ट टाइप ऑफ सिलेक्टर. ग्रुप सिलेक्टर मध्ये काय मेन्शन केलेलं असतं? द ग्रुपिंग सिलेक्टर इज यूज टू सिलेक्ट ऑल एलिमेंट्स विथ द सेम स्टाईल डेफिनेशन. इट इज यूज टू मिनिमाइज द कोड. आता बघा, H1 ला सुद्धा सपोज तुम्हाला टेक्स्ट अलाइन सेंटर घ्यायचा आहे, कलर घ्यायचा आहे ब्ल्यू. H2 ला सुद्धा टेक्स्ट अलाइन सेंटर, कलर ब्ल्यू घ्यायचा आहे. पी चा सुद्धा तुम्हाला सेम फॉर्मॅटिंग अप्लाय करायचं आहे. मग तुमचं 3 वेळा हे जे मॅटर लिहिलेलं आहे त्याच्या जागेवर आपण काय करतो, H1, H2, P आणि एकदाच ते डिफाइन करायचं. म्हणजे तुमच्या प्रोग्राम मध्ये H1, H2, P हे तिघं वेगवेगळे लिहिलेत, पण सगळ्यांचं फॉर्मॅटिंग तुम्हाला हे असं हवंय. आणि याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ऑल सिलेक्टर्स यू हॅव टू गिव्ह विथ द हेल्प ऑफ कॉमा. मध्ये मध्ये जेव्हा तुम्ही कॉमा देणार तेव्हा त्याला डिफाइन करू शकता. म्हणजे या प्रोग्रामच्या आउटपुट मध्ये तुम्हाला काय दिसेल, हॅलो हेडिंग हे H1 मध्ये दिसेल, सेंटरलाच येईल, ब्ल्यू कलर मध्ये येईल. हॅलो हेडिंग हे तुमचं H2 मध्ये येईल, ते पण सेंटर आणि कलर ब्ल्यू येणार, आणि हा पॅराग्राफ पण सेंटरला आणि कलर त्याचा येणार ब्ल्यू. आणि डिफाइन करताना तुम्ही ते H1, H2, P ला कॉमा कॉमा देऊन डिफाइन केलेलं असेल. नाउ लेट अस सी दिस प्रोग्राम. वी मेड सम चेंजेस हियर ॲज अ ग्रुप सिलेक्टर. आता इथे बघा, P, H1 आणि H2 या तिघांना सुद्धा आपण कॉमा कॉमा करून डिफाइन केलं आणि त्याचा कलर घेतलाय ऑरेंज. या प्रोग्राम मध्ये तुम्ही H1, P आणि H2 चा वापर केला. आता इथे तुम्ही आयडी किंवा क्लासचा वापर केलेला नाहीये, जो की ऑलरेडी तुमच्या प्रोग्राम मध्ये आहे, फक्त नॉर्मल वर्ड्स लिहिले. आता या प्रोग्रामला जेव्हा आपण सेव्ह करणार तेव्हा या प्रोग्रामला .html ने अर्थात सेव्ह केल्यानंतर तुमच्या प्रोग्रामचा आउटपुट बघा काय दिसतंय. इथे आपल्याला हे H1 नॉर्मल वर्ड आणि हा H2 दिसतोय.
पण याला आपल्याला तिघांचाही कलर काय आलाय तर ऑरेंज आलाय, बिकॉज वी डिफाईन हिअर ॲज अ ग्रुप सिलेक्टर. कळतंय आपल्याला, आपण ग्रुप सिलेक्टर म्हणून हे असं डिफाईन केलंय, म्हणून तुमच्या प्रोग्रामच्या आउटपुटमध्ये हा चेंज आपल्याला दिसेल इथे. आणि तेच जर का या प्रोग्राममध्ये तुम्ही ॲस्टेरिक्स देऊन किंवा वाईल्ड स्टार कॅरेक्टर देऊन जर डिफाईन केलं तर सगळीची सगळी शब्द तुम्हाला एकाच फॉर्मॅटिंगमध्ये दिसतील. जसं आपण ऑलरेडी आधी डिस्कस केलं की जेव्हा आपलं हे आउटपुट असतं, म्हणजे जेव्हा आपण वाईल्ड स्टार कॅरेक्टरचा वापर करतो कशासाठी, युनिव्हर्सल सिलेक्टर म्हणून, तर मग त्यावेळेला सर्वच्या सर्व पेजमधलं मॅटर म्हणजे ब्राउझरच्या वेब पेजमधलं मॅटर सगळं तुम्हाला काय दिसेल तर सिमिलर दिसेल. ओके, सो आय होप यू अंडरस्टँड. वी डिस्कस डिफरंट टाइप्स ऑफ CSS. दॅट मीन्स टुडे वी डिस्कस अबाउट ID and class selector also, universal selector and group selector. त्याच्या आधी आपण एक्सटर्नल स्टाईल शीटचा सुद्धा वापर केला. हाऊ यू हॅव टू यूज अ एक्सटर्नल स्टाईल शीट, दॅट ऑल्सो वी डिस्कस in our today's lecture. So you try to solve these programs if possible in your computer or in laptop. Otherwise you just understand the meaning of each and every tag, how you have to use these ID selectors, class selectors, how you have to use link tag in CSS programs. Okay, so thank you dear students, have a nice day and bye.